नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJSE स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आपण इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष पाहतोय. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण गाझापट्टी, इस्रायल, पॅलेस्टाईन, जेरुसलेम आणि त्याच्यामध्ये एक इस्रायलच्या वेस्ट बँकमध्ये शेख जर्रा नावाची एक जागा आहे आणि तिथं इस्रायलनी पॅलेस्टाईनने लोकांना घर सोडून जावं म्हणून सांगितलं किंवा त्यांना विस्थापित केलं. याच्यावरून पेटलेला सध्याचा संघर्ष, तर याच्याबद्दलची माहिती पाहिलेली आहे. म्हणजे इस्रायलच्या युद्धाचा, इस्रायल पॅलेस्टाईन जो संघर्ष आहे तर त्याचा पार्श्वभूमी किंवा त्याचा बॅकग्राऊंड समजून घेतलेला आहे. इस्रायल पॅलेस्टाईन जो संघर्ष चालू आहे किंवा गाझापट्टीतून जो इस्रायलवरती काही शस्त्रांचा मारा होतोय तर तो रोखण्यासाठी इस्रायलनी एक एरियल डिफेन्स सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. त्या डिफेन्स सिस्टीमचं नाव आहे आयर्न डोम. म्हणजे सध्या इस्रायलमध्ये जे जीवितहानी किंवा शहरांची हानी जी कमी प्रमाणात झाली आहे तर त्याचं कारण आहे ही आयर्न डोम नावाची एरियल डिफेन्स सिस्टीम. तर आज हा सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या अप्रोचनी नक्की हे आयर्न डोम सिस्टीम किंवा एरियल डिफेन्स सिस्टीम आयर्न डोम नावाची काय आहे तर त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला आज या पर्टिक्युलर व्हिडिओमधून देणार आहे. व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग होईल आणि आयर्न डोमबद्दलची ज्या तुमच्या मनातल्या ज्या शंका आहेत तर त्या पूर्णपणे मी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा, सर्वप्रथम हे नक्की आयर्न डोम म्हणजे काय आपण ते पाहूया. ही एक लघुपल्ला श्रेणीची जमिनीपासून हवेत मारा करणारी हवाई संरक्षण प्रणाली आहे. म्हणजे शॉर्ट रेंज लँड टू एअर, म्हणजे एअर लँड टू एअर, आणि एक एरियल डिफेन्स सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये 3 घटक असतात. एक आहे रडार, दुसरा आहे टामिरी इंटरसेप्टर आणि एक आहे मिसाईल फायर. तर या 3 घटकांच्या माध्यमातून, या 3 घटकांच्या एकत्रित कामातून इस्रायलला जर का कोणी टार्गेट ठेवलं किंवा त्या उद्देशाने इस्रायलवरती मारा केला तर हे 3 घटक एकत्रित येऊन काम करतात आणि इस्रायलवरती एक ढाल तयार करतात, इस्रायलवरती एक शिल्ड तयार करतात आणि ही सिस्टीम आयर्न डोम सिस्टीम इस्रायलचा या येणाऱ्या धोक्यापासून संरक्षण करते. ओके, शॉर्ट रेंज श्रेणीची लँड टू एअर आणि एक एरियल डिफेन्स सिस्टीम आहे. एवढं लक्षात ठेवा. हे 3 घटकांपासून बनते. ते 3 घटक कोणते मी तुम्हाला ते पुढे सांगणारच आहे. ओके, याच्यानंतर पुढे जाऊया. ही जी सिस्टीम आहे म्हणजे एअर डोम ही जी सिस्टीम आहे तर ही सर्व प्रकारच्या मोसमात म्हणजे ऑल वेदर सिस्टीम आहे. दिवस आणि रात्रीसुद्धा ही काम करते. एकापेक्षा जास्त लक्ष्यांचा वेध घेते आणि ही जमीन आणि समुद्रातून लॉन्च करता येणारी व्यवस्था आहे. याचबरोबर ही जी सिस्टीम आहे तर ही सिस्टीम तुम्हाला रॉकेट, तोफखाना म्हणजेच आर्टिलरी, तोफ म्हणजेच मॉर्टर, तसंच विमान, हेलिकॉप्टर आणि मानवरहित हवाई जी व्हेकल्स आहेत तर त्याचा प्रतिकार करण्यासाठी वापरता येते. ही जमीन आणि समुद्रातूनही लॉन्च करता येते, हे लक्षात ठेवा. आता हा जो आयर्न डोम आहे तर याच्या निर्मितीची गरज इस्रायलला कधी भासली तर 2000 मध्ये हिजबुल्ला, ओके, एक दहशतवादी संघटना आहे, आणि हमास ही सुद्धा दहशतवादी संघटना मानली जाते. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले. यांनी इस्रायलवरती जरा रॉकेट हल्ला केला होता आणि 2000 मध्ये इस्रायलला वाटलं की आपण अशी कोणतीतरी सिस्टीम निर्माण करू की ज्या सिस्टीममुळं इस्रायलमधील शहरं आणि लोकांच्या जीविताला धोका पोहोचणार नाही किंवा यांचं संरक्षण होईल. म्हणजे 2000 मध्येच अशा सिस्टीमची इस्रायलला गरज भासू लागली होती. याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे 2006 मध्ये इस्रायल आणि लेबनानचं युद्ध झालं 2006 मध्ये, आणि या युद्धानंतर 2007 मध्ये आयर्न डोमची निर्मिती झालेली आहे. आणि या युद्धामध्येच, लेबनान युद्धामध्ये हिजबुल्लाने इस्रायलवरती रॉकेट सोडलं होतं. ओके, आणि त्यावेळेला इस्रायलवरती 4000 रॉकेट सोडली होती. त्याच्यामध्ये 44 इस्रायली नागरिकांचे प्राण गेले होते आणि जवळजवळ 2.5 लाख लोकांना इस्रायलमधून विस्थापित व्हावं लागलं होतं आणि इस्रायलला त्याचं दुःख झालं होतं. त्याच वर्षी इस्रायलने ठरवलं आणि पुढच्याच वर्षी 2007 मध्ये इस्रायल सरकारकडून चालू जाणारी एक कंपनी आहे. त्या कंपनीचं नाव आहे राफेल ॲडव्हान्स सिस्टीम. याच्याबद्दल मी काही जास्त बोलत नाही आहे, हे तुम्हाला माहितीच आहे राफेल सिस्टीम काय आहे ते. ओके, तर या राफेलनी आपली शहरं आणि लोकांचं संरक्षण करण्यासाठी एक नवीन हवाई संरक्षण प्रणाली म्हणजे न्यू एरियल डिफेन्स सिस्टीम विकसित केली किंवा आम्ही विकसित करणार आहोत असं सांगितलं, आणि तीच सिस्टीम म्हणजे आयर्न डोम. ओके, आलं लक्षात. पुढं काय केलं, नंतर हा जो डोम आहे तर तो राफेल आणि इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजने मिळून विकसित केलेला आहे. आता ह्या आयर्न डोममध्ये जी रडार सिस्टीम आहे तर ती रडार सिस्टीम इल्टा ही इस्रायलची संरक्षण आणि साहित्य पुरवठा करणारी संस्था आहे. तर या इल्टाने विकसित केलेला आहे. 2011 पासून जे आयर्न डोम आहेत तर ते इस्रायलच्या हवाई दलाबरोबर काम करत आहेत. आता ज्या कंपनीने हे आयर्न डोम तयार केलं त्या राफेलच्या मते या आयर्न डोमची अचूकता आहे जी आहे तर ती 90% जास्त आहे. तर तज्ज्ञांच्या मते आयर्न डोमची जी अचूकता आहे तर ती 80% जास्त आहे. ते काही का असं ना, सध्या जो इस्रायल राहिलाय ना तर तो या आयर्न डोममुळेच राहिला, नाही तर इस्रायलचं नामोनिशान गाझापट्टीतून हमासने मिटवून टाकलं असतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात इस्रायलवरती गाझापट्टीतून रॉकेट सोडले जात आहेत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो मी पिक्चर दाखवला आहे पहिल्याच स्लाइड्सवरती तर ते रामायण महाभारत चालू असल्यासारखं इस्रायलमध्ये वाटायला लागलं. म्हणजे एवढी वाईट परिस्थिती इस्रायलमध्ये सध्या युद्धाच्या बाबतीत चालू झालेली आहे.
ओके, आलं लक्षात, समजलं. आता जाऊया पुढं. आता आय डोम हा ट्रकमध्ये असतो, तर सी डोम हा नौदल आवृत्ती आहे. ओके, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आता आज पुढे जाऊया की हा डोम काम कसा करतो. बघा आता हा डोम जो आहे, आयर्न डोम जो आहे, तर तो काम कसा करतो आणि त्याचे महत्त्वाचे घटक. आता हा आयर्न डोम जो आहे तर याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या व्यवस्था आहेत. पहिली व्यवस्था आहे रडार, इथं दिसते. दुसरी व्यवस्था आहे शस्त्र नियंत्रण म्हणजे वेपन सिस्टीम, आणि तिसरी व्यवस्था आहे क्षेपणास्त्र सोडणं म्हणजे मिसाईल फायर. तर या 3 व्यवस्था आयर्न डोमच्या माध्यमातून एकत्रित येतात. म्हणजे आयर्न डोममध्ये 3 व्यवस्था ऑलरेडी आहेत, त्या एकत्रितपणे काम करतात आणि इस्रायलवरती एक ढाल किंवा एक शिल्ड निर्माण करतात आणि इस्रायलवरती असलेलं कोणतंही टार्गेट ते नष्ट करून टाकतायत. आता रडार जे आहे तर ते काय काय करतं. आता रडारची निर्मिती कोणी केली वरती मी सांगितलं, इल्टा या कंपनीने केली. इस्रायलची संरक्षण साहित्य निर्मिती आणि उत्पादन कंपनी आहे. तर रडारची निर्मिती केली इल्टाने. हा संकटाचा शोध घेतं आणि त्याचा माग घेण्याचं काम करतं. वेपन सिस्टीम जे आहे तर ती युद्ध व्यवस्थापन आणि शस्त्र नियंत्रण व्यवस्था आहे, दॅट इज BMC. ही जी BMC जी आहे तर ती मिसाईल फायर आणि रडारच्या मध्ये काम करते. तर मिसाईल फायर जे आहे हे क्षेपणास्त्र सोडणारे युनिट आहे. तर या 3 सिस्टीम रडार, वेपन सिस्टीम आणि मिसाईल फायर तर त्या एकत्रितपणे आयर्न डोमच्या माध्यमातून काम करतात आणि इस्रायलवरती एक शिल्ड तयार करत असतात. ओके, आलं लक्षात. आता जाऊया पुढं. आता पुढं काय होतंय, आता हे मी तुम्हाला चित्राच्या माध्यमातून सांगतो हे की 3 वेगवेगळे घटक कोणते आहेत. बघा आता पहिला इथं बघा कुठे गेलं, हे आहे मोबाईल कंट्रोल युनिट. हे काय करेल, ॲनालिसिस ट्रॅजेक्टरी, एस्टिमेट्स इम्पॅक्ट पॉईंट, कमांड्स लॉन्च ऑर इंटरसेप्टर मिसाईल, म्हणजे सगळा कार्यक्रम इकडून चालले. ओके, हे हलवता येऊ शकतं. ओके, याच्यानंतर इथं मध्ये आहे रडार. रडार काय करेल, आयडेंटिफाय रॉकेट ऑर शेल, म्हणजे इस्रायलवरती येणारे जे टार्गेट आहे तर त्याची ओळख पटवेल आणि मॉनिटर्स ट्रॅजेक्टरी आणि त्याचं निरीक्षण करण्याचं काम रडार करेल. आणि जो ॲक्च्युअल आयर्न डोम आहे तर तो असेल लॉन्चरमध्ये. ओके, त्याच्यामध्ये 20 इंटरसेप्टर मिसाईल्स आहेत आणि त्या बिल्ड केलेल्या आहेत. ओके, रडार जशी त्याला आज्ञा देईल तर याच्यातून मिसाईल्स लॉन्च होतील आणि हा जो आयर्न डोम आहे तर हा आकाशात झेपावेल आणि इस्रायलच्या बाजूने जे टार्गेट येते तर त्याचा अचूक वेध घेईल. तर याला आपण काय म्हणतो, तामीर इंटरसेप्टर मिसाईल म्हणतात. याची लेंथ आहे 3 किलोमीटर आहे आणि याचं जे वजन आहे तर ते वजन आहे 90 किलो आणि हे येणाऱ्या टार्गेटचा अचूक वेध घेऊन. ओके, हे जे तुम्हाला 4-5 दिसत आहेत तर हे काय आहेत, हे आयर्न डोम आहेत. आता हा आयर्न डोमचा जो टप्पा आहे तर तो फक्त 4 ते 70 किलोमीटर एवढ्यावरचंच टार्गेट करू शकतात. याच्या पलीकडं आयर्न डोम चालत नाहीत. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आता जर आपण पुढे व्यवस्थितपणे अजून एकदा हे थोडंसं पाहूया. आता बघा फ्रंट अप्रोच असेल तर म्हणजे जर का समोरून जर का फ्रंट अप्रोच असेल तर म्हणजे समोर येणार असेल तर बघा, हा सपोज हा गोल जो दिसतो इस्रायल आहे, इस्रायलवरती हे टार्गेट यायला लागलेलं आहे आणि हा इस्रायलचा आहे आयर्न डोम, हा सोडला इस्रायलनी. ओके, तर बघा हे काही लोकांना असं वाटेल की बाबा हे इस्रायलवरती असं टार्गेट येते आणि हे इस्रायलचा आयर्न डोम असा आहे आणि असं जाईल आणि असा यायला ते मारेल, असं होत नाही. पहिल्यांदा आपण पाहूया फ्रंट अप्रोच कसा काम करतो. ओके, फ्रंट अप्रोच म्हणजे समोरासमोरचा अप्रोच. हा येणारे इस्रायलवरती टार्गेट आहे, इस्रायलचा आयर्न डोम आहे. ओके, आयर्न डोमच्या सुरुवातीला पुढे आहे सेन्सर. ओके, सेन्सर ज्यावेळेस हे आयर्न डोम त्या टार्गेटच्या जवळून जाण्याचा प्रयत्न करेल तर सेन्सर ॲक्टिव्ह होतील आणि सेन्सर म्हणतील भाऊ टार्गेट आले, टार्गेट करायचं आहे. आयर्न डोम पुढे जाईल आणि मध्ये इथं जे वॉरहेड आहे तर ते तुटेल, ते स्प्लिट होईल आणि येणाऱ्या टार्गेटवरती ते आदळेल. ज्यावेळेस ते स्प्लिट होईल, आदळेल तर येणारं टार्गेट हवेतल्या हवेत नष्ट होईल. हा झाला फ्रंट अप्रोच. ओके, लक्षात ठेवा, हा फ्रंट अप्रोच झाला. आता साईड अप्रोच पाहूया. बघा आता साईड अप्रोच कसा असेल, सपोज एका साईडने मारा करायचा. आता बघा इथं तुम्हाला साईड अप्रोच व्यवस्थितपणे दिसतोय. हे इस्रायलवरती येणारं टार्गेट आहे असं. ओके, आणि ही इस्रायलने सोडलेली आयर्न डोम मिसाईल आहे ही अशी. ओके, आता तुम्ही म्हणाला सरळ धडकेल की सरळ नाही धडकत. ज्यावेळेस थोडं अंतर राहतं तर या आयर्न डोमचे सेन्सर ॲक्टिवेट होतात. सेंटर ॲक्टिवेट झाले की इथं जो वॉरहेड आहे तर वॉरहेडला सांगितलं जातं भाऊ आले टार्गेट, तुम्ही तुटा. आणि ही तर वॉरहेड स्प्लिट होईल आणि हा वॉरहेड जो आहे तर येणाऱ्या टार्गेटवरती आदेल आणि हे टार्गेट हवेतच नष्ट होऊन जाईल. हा झाला साईड अप्रोच. ओके, हा आयर्न डोमचा साईड अप्रोच. आता रिपेअर अप्रोच. ओके, रिपेअर अप्रोच. ओके, आता सपोज आता काय झालं, एखादं टार्गेट आहे तर ते खूप टप्प्यात आलंय. ओके, आणि इस्रायलने जो आयर्न डोम आहे तर तो या बाजूने सोडलाय तर तो इकडून असा जाईल आणि असा येईल. बघा इथं बघा मी व्यवस्थित दाखवलंय. ओके, ही जी ब्ल्यू लाईन आहे, ब्ल्यू ॲरो दिसतोय तर तुम्हाला इस्रायलवरती येणारा टार्गेट आहे आणि हा जो रेड ॲरो दिसतोय की जो यू टर्न घेऊन माघारी आलेला आहे तर तो इस्रायलचा आयर्न डोम आहे. बघा तरीसुद्धा ते पॅरलल होईल. पुढचा जो आयर्न डोमचा सेन्सर आहे तर तो ॲक्टिवेट होईल. वॉरहेडला सांगेन भाऊ टार्गेट टप्प्यात आहे, तुम्ही कार्यक्रम करा आणि हा तिथं स्प्लिट होईल आणि हा बरोबर
या येणाऱ्या टार्गेटवरती आलेला आणि टार्गेट हवेतून नष्ट होईल. एक गोष्ट क्रिस्टल क्लिअर आहे की जो आयर्न डोम जो आहे इस्रायलचा, तर तो असा डिरेक्टली जाऊन मारत नाहीये, तर तो नेहमी पॅरलल काम करतोय. बघा, हे इस्रायलवरती येणारं टार्गेट आहे आणि त्याच्यात शेजारून जाणारा हा इस्रायलचा आयर्न डोम आहे. हा सरळ जाऊ शकतो, हा असा जाऊन असा काम करू शकतो, किंवा हा असा जाऊन इथं सुद्धा फुटू शकतो. म्हणजे ही पॅरलल येणाऱ्या टार्गेटला पॅरलल राहून काम करणारी सिस्टीम आहे. आता हे तुम्हाला अगदी व्यवस्थित समजलं असेल. नसेल समजलं तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, अजून व्यवस्थित समजावून सांगतो. समजलं? आता जाऊया पुढं. आता बघा, या डोमची किंमत किती आहे. तर या डोमची प्रत्येक बॅटरी आणि संपूर्ण युनिटची जी किंमत आहे तर ती $50 मिलियन आहे. म्हणजे खूप अफाट किंमत आहे. एक इंटरसेप्टर तामिळ क्षेपणास्त्राची किंमत आहे $80,000. एका रॉकेटची किंमत आहे $1,000. पूर्ण सेट तयार करण्यासाठी, उभा करण्यासाठी 2 तामिळ क्षेपणास्त्र आणि 2 इंटरसेप्टर रॉकेट लागतात. म्हणजे जवळजवळ $50 मिलियन संपूर्ण सिस्टीम उभा करावी लागते. त्याच वेळेस हे एक शील्ड इस्रायलसाठी तयार करते. म्हणजे बघा, एवढा सगळा खर्च इस्रायलने आपल्या शहरांचं आणि आपल्या नागरिकांचं रक्षण करण्यासाठी केलेला आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. लक्षात, ही झाली डोमची किंमत. आता पुढे जाऊया. आता या डोमची काही बंधनं आहेत का, तर नक्कीच या डोमला काही बंधनं सुद्धा आहेत. काय बंधनं आहेत, तर ही ठराविक काळात ठराविक लक्ष्यांचाच भेद घेऊ शकतं. म्हणजे जेवढ्या वेळात हे डोम फायर केले जातात तेवढ्या वेळात येणाऱ्या ठराविक टार्गेटलाच हे डोम लक्ष करू शकतं. त्याच्या पलीकडे किंवा ठराविक वेळानंतर येणाऱ्या टार्गेटला डोम लक्ष करू शकत नाहीत. हे महत्त्वाचं बंधन आहे. या डोमचा जो पल्ला आहे, जी रेंज आहे, तर ती 4 ते 70 किलोमीटर. इथं जरा थोडंसं चुकलंय. रेंज आहे तर ती 4 ते 70 किलोमीटर. म्हणजे 70 किलोमीटरच्या टार्गेटलाच येणारं जे टार्गेट आहे तर त्यालाच हा डोम जो आहे भेदू शकतो. त्याच्या पलीकडच्या 70 किलोमीटरच्या पलीकडच्या टार्गेटला डोम भेदू शकत नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या डोमची किंमत आहे तर ती अफाट आहे. इस्रायलसारखे जे देश आहेत, जे छोटे छोटे देश आहेत की जे आपल्या नागरिकांच्या संवर्धनासाठी, संरक्षणासाठी एवढी रक्कम खर्च करू शकतात, तर ही 3 महत्त्वाची लिमिटेशन जी आहेत तर ती डोमची आहेत. आता हे झालं इस्रायलच्या बाबतीत. आता बघा, भारताच्या बाबतीत भारताकडे काही अशा अल्टरनेटिव्स किंवा भारताकडे काही पर्याय अवेलेबल आहेत का, तर नक्कीच अवेलेबल आहेत. पहिला पर्याय आहे S-400 ट्रम्फ. आता बघा, ट्रम्प म्हणजे डोनाल्ड ट्रम्प नाही, हे मिसाईलचं नाव आहे. S-400 ट्रम्प. गेले बिचारे, ते गेले म्हणजे पायउतार झाले. रॉकेट, क्षेपणास्त्र, क्रूझ क्षेपणास्त्र या तिन्ही धोक्यापासून भारताचा बचाव करणारी S-ट्रम्प ही सिस्टीम आहे. आणि या S-400 ट्रम्पची जी रेंज आहे ना, तर ती आयर्न डोमपेक्षा जास्त आहे. खूप भयानक रेंज आहे. त्याच्यामुळे भारतावरती कुठूनही टार्गेट आलं तर आपल्याकडच्या सिस्टीम्स त्याला अचूक भेदू शकतात. फक्त भेदू नाही, अचूक भेदू शकतात. आलं लक्षात? S-400 ट्रम्प. पुढे जाऊया. आता धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी हा एक खूप मोठा हवाई संरक्षक आहे S-400 ट्रम्प. म्हणजे हा एक एअर बबल आहे, एअर डिफेन्स बबल आहे की जो भारताचं संरक्षण करू शकतो. हा हलवता येणारा, जमिनीवरून हवेत मारा करता येणारी रशियन बनावटीची सिस्टीम आहे. ओके, हे S-400 ट्रम्प जे आहे तर आपण बनवलं नाही, ते रशियाने बनवून आपल्याला दिले आणि आपण रशियाकडून $4 मिलियन एवढं विकत घेतलेलं आहे. 400 किमीची रेंज, 400 किलोमीटरची रेंज आणि 30 किलोमीटरचा रॅडियस याच्यामध्ये असणारं प्रत्येक लक्ष S-400 ट्रम्प अचूक भेदू शकतं. जर का तुम्हाला विचारलं S-400 ट्रम्पची रेंज किती आहे, तर त्याची रेंज आहे 400 किलोमीटर. त्याचा रॅडियस किती आहे, तर 30 किलोमीटरच्या परिघात येणारा प्रत्येक टार्गेटचा अचूक वेध S-400 ट्रम्प्स घेऊ शकतं. हवेतून येणाऱ्या 100 लक्ष्यांचा माग काढण्याची क्षमता आणि त्यातील 6 लक्ष्यांचा अचूक वेध घेण्याची क्षमता S-400 ट्रम्पमध्ये आहे. म्हणजे जर का भारताच्या दिशेने हवेतून 100 टार्गेट्स आले, 100 लक्ष आली, तर त्याच्यातल्या सर्व लक्ष्यांचा ते माग घेऊ शकतं किंवा सर्व लक्ष्यांना ट्रॅक करू शकतं आणि त्याच्यातल्या 6 लक्ष्यांचा अचूक वेध घेऊ शकतं. म्हणजे जी अचूक वेधन क्षमता जी आहे तर ती S-400 ट्रम्पची कमी असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. ओके, हे झालं S-400 ट्रम्प. याच्यानंतर अजून एक भारताकडे सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीमचं नाव आहे पृथ्वी एअर डिफेन्स अँड ॲडव्हान्स एअर डिफेन्स. ही एक डबल टियर्ड सिस्टीम आहे की जी 2 उंचांवरील किंवा समुद्र आधारित इंटरसेप्टर क्षेपणास्त्राचा समावेश आहे. त्याच्यामध्ये पहिली सिस्टीम आहे पृथ्वी एअर डिफेन्स मिसाईल. ही उंचीवरील लक्ष्यांचा वेध घेते. दुसरी सिस्टीम आहे ॲडव्हान्स एअर डिफेन्स मिसाईल की जी कमी उंचीच्या लक्ष्यांसाठी वापरली जाते. पृथ्वी एअर डिफेन्स अँड ॲडव्हान्स एअर डिफेन्स. आता हे जे पृथ्वीचे जे टार्गेट जे आहे किंवा पृथ्वीची जी रेंज आहे तर ही 5000 किलोमीटरचा आहे. 5000 किलोमीटर जे भारतावरती टार्गेट येणार तर त्याचा अचूक वेध घेऊ शकतं. यामध्ये अगोदर सूचना देणारी यंत्रणा, याच्यानंतर ट्रॅकिंग व्यवस्था या पृथ्वीमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. ओके, लक्षात? ही झाली पृथ्वी, म्हणजे पृथ्वी भारताची सिस्टीम. याच्यानंतर अजून एक भारताकडे सिस्टीम आहे. त्या सिस्टीमचं नाव आहे अश्विन ॲडव्हान्स एअर डिफेन्स इंटरसेप्टर मिसाईल. आता ही जी अश्विन जी सिस्टीम आहे तर ही स्वदेशी निर्मित आहे. भारताने स्वतः डेव्हलप केली आहे. DRDO या संस्थेने निर्माण केलेली आहे. डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने याची निर्मिती केलेली आहे.
कमी परिघाच्या सुपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा हा पुढचा टप्पा आहे। या क्षेपणास्त्राला स्वतःचा लॉन्चर आणि व्यक्तिगत ट्रॅकिंग व्यवस्था सुद्धा आहे। 90 आणि 125 मैल एवढा याची रेंज आहे किंवा एवढा याचा अश्विन ॲडव्हान्स एअर डिफेन्स इंटरसेप्टर मिसाईलचा टप्पा आहे। तर हे भारताकडे जे अल्टरनेटिव्ज आहेत तर त्या भारताकडच्या अल्टरनेटिव्हची मी तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये आता आपण काय काय पाहिले तर नक्की हा एअर डोम काय आहे, एअर डोम कसा काम करतो, त्याचे कोणते कोणते घटक आहेत, एअर डोमची लिमिटेशन्स कोणते कोणते आहेत, एअर डोमची किंमत किती आहे आणि एअर डोमसारखे भारताकडे काही अल्टरनेटिव्ज आहेत का, या 5 महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगितलेल्या आहेत। हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। याच्या तुमचे काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन्स, सजेशन्स असतील तर ते नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा। पाठीमागचा व्हिडिओ पाहिला नसेल पाठीमागचा व्हिडिओ पहा, येणारे पुढचे व्हिडिओ सुद्धा पहा। जर का व्हिडिओ आवडले असतील तुम्हाला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी जी बेल आयकॉन आहे ती प्रेस करा आणि नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स पाहण्यासाठी यूट्यूब, टेलिग्राम, फेसबुक आणि इंस्टाग्राम या 4 सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला कनेक्ट होऊ शकता। या 4 सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत आणि महत्त्वाचं ही PDF तुम्हाला @VJSE-Study या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून देत आहोत। थँक्यू सो मच, धन्यवाद मित्रांनो। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच।